श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे 9 रंग आणि त्याचे महत्त्व माहिती पाहणार आहोत. नवरात्रीचे 9 रंग तारकांसह. यावर्षी शारदीय नवरात्रीच्या 9 रंगांची यादी पाहूया. नवरात्रीचा दिवस पहिला 3 ऑक्टोबर 2024, रंग पिवळा. नवरात्रीचा दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024, रंग हिरवा. नवरात्रीचा तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024, या दिवशी रंग राखाडी. नवरात्रीचा चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024, संत्रा. नवरात्रीचा दिवस पाचवा 7 ऑक्टोबर 2024, पांढरा रंग. नवरात्रीचा 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024, लाल रंग. नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024, रॉयल ब्ल्यू कलर. नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024, गुलाबी रंग. नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर 2024, जांभळा रंग. आता पाहूया या 9 रंगाचे महत्त्व. पहिला जो कलर आहे तो म्हणजे पिवळा. हिंदू धर्मात पिवळा नवरात्रीचा रंग शिकण्याचा आणि ज्ञानाचा रंग म्हणून दर्शवला जातो आणि हा शरद नवरात्रीच्या रंगांपैकी एक आहे. तर 2024 जो या उत्सवादरम्यान उत्कटतेने स्वीकारला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही हळदीचा उदार वापर करू शकता. स्वयंपाकासाठी हळद वापरा, त्वचेवर लावा आणि तुमची प्रार्थना करताना देखील नवरात्रीच्या शुद्ध रंगापैकी एक पिवळ्या रंगात नवरात्र साजरी करा. दिवस दुसरा म्हणजे हिरवा. हिरवा हा नवरात्रीचा एक सुंदर रंग आहे जो नवरात्रीत घालण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी आहे. हे नवीन सुरुवात, वाढ आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा देवी ब्रह्मचारिणीचा रंग आहे जो नवरात्री 2024च्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रत्येकजण हिरवा नवरात्री रंग याचे कपडे परिधान करू शकता. तिसरा दिवस आहे तो म्हणजे राखाडी. तर तुम्ही उज्ज्वल आणि चैतन्यपूर्ण नवरात्रीच्या रंगाबद्दल वाचले आहे. तर एक काहीतरी असामान्य राखाडी रंगाकडे जाण्याची वेळ आली आहे. तो एक शांत आणि मोहक रंग आहे. तसेच देवी चंद्रघंटाच्या चांगुलपणाचा उत्सव साजरा करण्यासाठी राखाडी रंगाचा वापर केला जातो. ती देवी पार्वतीचे तिसरे रूप आहे आणि तिचे विवाहित रूप आहे. आपण राखाडी परिधान करू शकता आणि आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकण्यासाठी देवीला प्रार्थना करू शकता. दिवस चौथा, रंग केशरी. तर नवरात्रीचा हा एक दोलायमान आणि सुंदर रंग आहे. केशरी उबदारपणा, अग्नी आणि ऊर्जेशी संबंधित आहे. हा देवी कुष्मांडा देवीसाठी समर्पित असा रंग आहे. तर या दिवशी तुम्ही केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. तर पाचवा दिवस आहे तो म्हणजे त्या दिवशी पांढरा रंग आहे. पांढऱ्या रंगाचे महत्त्व म्हणजे तो शांतता आणि प्रसन्नता दर्शवतो. देवी स्कंदमातेला हा दिवस समर्पित आहे. त्याचप्रमाणे स्कंदमातेला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे तिच्या वस्त्रांमध्ये हा कलर परिधान केला जातो. तर बघा, ही जी देवी आहे ती 4 हात असलेली आहे. तिच्या वरच्या 2 हातात कमळांची फुले आहेत. 6वा दिवस लाल रंग. तर लाल रंग हा सर्वात शक्तिशाली आहे. हा जो कलर आहे तो म्हणजे सामर्थ्य आणि उग्रपणा दर्शवतो. तर 6व्या दिवसाचा हा रंग आहे. या दिवशी कात्यायनीची पूजा केली जाते. 7वा दिवस. 7व्या दिवशी रॉयल ब्लू हा कलर आहे. रॉयल ब्लू म्हणजे शाही निळा रंग. तर या रंगाचे महत्त्व म्हणजे ते समृद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. काल रात्री साजरी करण्यासाठी याचा वापर केला जातो. नवरात्रीमध्ये निळ्या रंगाचे कपडे परिधान करून या देवीची पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि शक्ती वाढते असे मानले जाते. 8वा दिवस, गुलाबी रंग. दुर्गेचा अवतार असलेल्या देवी महागौरीचा उत्सव साजरा करण्यासाठी याचा वापर केला जातो. जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती होण्यासाठी तिची पूजा करतात. तर हा जो रंग आहे तो दया, सौहार्द आणि स्नेह दर्शवितो. 9वा दिवस, जांभळा रंग. नवरात्रीचा हा 9वा रंग आहे
आणि उत्साहाचा आणि शेवटचा दिवस दर्शवतो. या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे दाता. ती मानवाला अलौकिक शक्ती देणारी आहे. ती लोकांना आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद देते. त्यामुळे जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी लोक तिची पूजा करतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी जांभळा हा सुंदर रंग आहे. तर मित्रांनो, ही झाली नवरात्रीचे कोणते रंग आहेत याबद्दलची माहिती व त्या रंगांचे महत्त्व. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की हे जे नवरात्रीचे रंग आहेत ते पाळणे महत्त्वाचे आहे का आणि बंधनकारक आहे का? नवरात्रीचे रंग पाळणे बंधनकारक नसले तरी नवरात्रीच्या दिवसानुसार हे रंग परिधान करणे शुभ मानले जाते. दिवसानुसार नवरात्रीचे रंग घरामध्ये शांती आणि सकारात्मकता आणतात असे म्हटले जाते. तर मित्रांनो, हे झाले नवरात्रीचे नवरंग कोणते व त्याचे महत्त्व काय. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.